आज आहे ओंकारेश्वर दर्शनाचा दौरा आणि आता ओंकारेश्वर दर्शन करणार आहोत। त्याचप्रमाणे नर्मदा मैयाची सुद्धा दर्शन यात्रा ही आहे। आता जाणार आहोत आज शेगावला गेल्याच्या नंतर शेगावून जाणार आहोत काटेल धाम या ठिकाणी। काटेल धाम या ठिकाणाहून जाणार आहोत शिंगाजी महाराज देवस्थान, जे नर्मदा सागर बांध जो आहे त्यामध्ये शिंगाजी महाराज देवस्थान आहे। अतिशय पुरातन असं देवस्थान आहे, 400-450 वर्षाचं। त्या ठिकाणी जाणार आहोत आणि तिथून जाणार आहोत ओंकारेश्वरला। ओंकारेश्वर भगवान, ममलेश्वर भगवान, नर्मदा मैया सगळं दर्शन स्नान करून नंतर जाणार आहोत महेश्वर। असा संपूर्ण हा दौरा आहे। आमच्या प्रस्थानासाठी आलेले देवरा गोळी सुद्धा सोबत आहेत। या प्रवासाचा संपूर्ण व्हिडिओ प्रत्येक देवस्थानावर गेल्यानंतर त्या प्रत्येक देवस्थानाची माहिती आणि त्या देवस्थानाचं दर्शन या माध्यमातून घडवण्याचा प्रयत्न करणार आहे। नर्मदा मैयाचं विशेष दर्शन करण्यासाठी, स्नान करण्यासाठी, नर्मदा मैयाच्या स्नानामध्ये जे पुण्य मिळतं ते इतर कोणत्याही ठिकाणी मिळत नाही असं म्हणतात। आणि म्हणून गंगा स्नान, यमुना पान म्हणजे गंगेचं स्नान, यमुनेचं पान म्हणजे पाणी पिणं आणि नर्मदा मैयाच्या दर्शनानं सुद्धा आपलं भाग्य उजळतं असं सांगितलं जातं। आणि म्हणून आता ही नर्मदा दर्शन यात्रा आहे। त्यासोबत आता या गाडीने ही संपूर्ण यात्रा आम्ही आता करणार आहोत। चला आता निघूया नर्मदा दर्शन यात्रेला। नर्मदा मैया की जोरात म्हणा, नर्मदा मैया की जय, ओंकारेश्वर भगवान की जय। बऱ्याच दिवसापासून नर्मदा मैयाची दर्शन यात्रा करण्याचा मनोरथ होता आणि तो आज आता पूर्णत्वास जाणार आहे। त्यासाठी निघालो ओंकारेश्वर या ठिकाणी। सगळी भक्त मंडळी आता ही प्रस्थानाच्या वेळी आलेली आहेत। कोरेगाव निघाल्याच्या नंतर पहिला स्टॉप आहे आणि उसाचा ताजा रस या ठिकाणी आपल्याला आता प्यायला मिळणार आहे। उसाचा ताजा रस काढत आहेत। आता सगळे रस पिण्यासाठी या ठिकाणी सगळे बसल्या। हे बघा, हे तात्या बसले, ते बसलेत, म्हणजे काय पंगत बसले असे बसलेत। असा आता उसाचा रसासाठी पाय तात्या। बस रस पिणं सुरू आहे। त्याचा रस पिल्याशिवाय गाडी निघणार नाही असं त्यानं सांगितलं। आता आलो पातूरच्या पुढे बाबुळगाव आणि वाडेगावच्या मध्ये ही छानशी रसवंती दिसली आणि त्यामुळे या ठिकाणी आता पहिला स्टॉप झालेला आहे शेगावच्या मार्गावर। या ठिकाणी अतिशय छान रस या रसवंतीवाल्यानं काढला। घ्या पाहायचं काय तोंडाकडं घ्या। आता असा छानपैकी रस या ठिकाणी पिणार, मग पुढच्या प्रवासाला जाणार। आज शिवजयंती आहे 19 फेब्रुवारी। छत्रपती शिवाजी महाराज आपले आराध्य दैवत, महाराष्ट्राचं दैवत, जाणता राजा, आणि त्यांच्या जयंतीच्या दिवशीच आज ओंकारेश्वरच्या दिशेने निघालो। तर वाटेत बघितलं अनेक ठिकाणी गाव छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अतिशय उत्साहात साजरी केली जात आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा। चला